झाला, माझ्या वंशात परमात्मा प्रगट व्हायला लागले. सूर्यनारायण एक क्षणभर कधी थांबत नसतात. कोणत्याच दिवशी सूर्यनारायणाला सुट्टी नाही, रविवारी पण नाही, सुट्टीच नाही. अखंड सूर्यनारायणाची प्रदक्षिणा चालू असते. पण त्या दिवशी नियमाला सुद्धा बोट लावलं. बरोबर नवमीचा दिवस होता. सूर्यनारायण माध्यानाला आले होते आणि माध्यान काळी सूर्यनारायण रथ थांबवून शांत झाले. अयोध्येवर पुष्पांचा वर्षाव होत होता अधूनमधून. माता कौशल्या आपल्या राजमहालात आपल्या स्वरूप स्थितीत तो आनंद घेत होती. नारद भक्ती सूत्रामध्ये मुख्य भक्ता एकांतिनो भवती असं सूत्र आलेलं आहे. परमात्माचे जे मुख्य भक्त असतात ते एकांत प्रिय असतात. एकांत प्रिय आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते ती लाभ घरा. एकांतातलं भजन खूप 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 काही फळदायी नेहमीपेक्षा ठरत असतात. कौशल्या माता एकट्याच होत्या मला आणि कौशल्याला राजमहालात एकट्याच असताना आई साहेबाच्या पुढे लख 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 प्रकाश पडला. दिव्य इति देव, संस्कृतच्या दिव धातूतून देव शब्द जन्माला आलेला आहे. देव म्हणजे प्रकाश नाही. आणि जे कोणी भाग्यवान असतात ज्यांना अनंत जन्माचे पुण्य जर पदरात असलं तर जर साक्षात्कार व्हायचाच असेल तर त्या साक्षात्काराचे चिन्ह असे असतात. पहिले त्याच्या भोवती सगळा प्रकाशच पडत असतो. प्रकाश प्रकाश उजेड उजेड लख 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 राजमहाल उजाळून गेला होता. कौशल्या मातेनं हळूच डोळे उघडले होते. अर्धवट उघड्या डोळ्यातून त्या प्रकाशाचं रूपांतर एका ज्योतीमध्ये झालं. परमात्मा ज्योती स्वरूप आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. एक ज्योत दिसू लागली हळूहळू आणि त्या ज्योतीतून अचानक 12 वर्षीय चतुर्भुज रूपळ आई साहेबांच्या डोळ्यापुढे उभं राहिलं. सुरेख मूर्ती सगुण सुरेख मूर्ती सगुण सावळी अति कौस्तुभ एकावळी विश्रावटी परिमळ आवळी मुख भाळी विलसत से मुख भाळी विलसत से पंढरपूरची ही मातटी पंढरपूरची ही मातटी. सुरेख अशी सगुण सावळी मूर्ती चतुर्भुज, किरीट कुंडले मंडी, श्रीमुख अति सुंदर शोभत, गळा वैजयंती डुल्लत, हार निर्मित तुळशीचा. 12 वर्षाची मूर्ती प्रगट दिसू लागली आणि परमात्मानेच बोलण्याची सुरुवात केली. आई आई डोळे उघड, मी आलोय, बघ माझ्याकडं. कौशल्याने डोळे उघडले आणि परमात्मा विचारतात, आई झाली का तुझी इच्छा पूर्ण? मी आलो. शुद्ध सुमनी वसंत ऋतू, चैत्र मास अतिविख्यातू, शुक्ल पक्षी नवमी तू, जन्म रघुनाथ पावला. शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष, चांदणी रात्र, नवमीचा दिवस. आणि त्या नवमीला भगवान प्रकट झाले कौशल्या मातेच्या पुढे आणि कौशल्याला विचारलं, आई डोळे उघडून मला बघ, मी आलो, तुझ्या पुण्याईला फळ आलंय, उघड डोळे.
आई झाली इच्छा पूर्ण. कौशल्यानं मान हलवली, पण सकारात्मक नाही, नकारात्मक. ज्या वेळेला भगवान विचारतात तुझी इच्छा पूर्ण झाली का आई, त्यावेळेला कौशल्य मातेची मान नाही म्हणून परमात्मा विचारतात आई अगं योगी जन्मच्या जन्म तपश्चर्या करतात. योगी याची ध्यानी योग्यांच्या ध्यानात जो येत नाही तो तुझ्या पुढे उभा राहिला, तू मान नाही म्हणून हलवतीस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही. तेव्हा कौशल्य मातेनं मुख उघडलं. माझ्या लाला राघवा, अरे तू जर असा 12 वर्षाचा पुढे उभा राहिला, तुला सगळे देव म्हणतील हे मान्यच आहे, तू देव आहेच, पण मी तुला इथे जे बोलवलंय ते देव म्हणून नाही, तुला माझा बाळ म्हणून बोलवलेले. 12 वर्षाचा जर दिसशील तर तुला सगळे अयोध्येचे लोक देव म्हणतील, पण कौशल्याचा बाळ कोण म्हणेल रे? आणि मला विचारतो तुझी इच्छा पूर्ण झाली का? नाही झाली. माझी इच्छा आहे की तू माझा बाळ झाला पाहिजे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्या, पूर्वी धरावी तेच्या, पूर्वी धरावी तेच्या. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्या, पूर्वी धरावी तेच्या, पूर्वी धरावी तेच्या. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्या, पूर्वी धरावी तेच्या, पूर्वी धरावी तेच्या. असीम कृपाघन परमात्मा इतका कृपाळू आहे गुरुजी. आपण जी इच्छा धरली तसं होतं. आपल्याला जर कोणी प्रश्न विचारले तुमचा देव कसा, तुमचा देव कसा, जशी ज्याची इच्छा असेल तसा. ज्यानं जेव्हा जेव्हा ज्या ज्या इच्छा केल्या परमात्मा तसा झाला. एक आठवडी म्हणून भारतातली कथा सांगतो तुम्हाला. माझ्या देवाच काय गुरुवंदन करावं त्या मालकाचे. काय काय झाला नाही होतो आपल्या भक्तासाठी, काय काय झाला नाही. एकदा दोघं मेवणे हस्तिनापूरचे अर्जुनराव आणि द्वारकेचे किसनराव रथात बसले आणि यमुना माईच्या किनाऱ्यानं रथ चालला. हृदय भरून येतो महाराज, देव काय होत नाही. यमुना माईच्या किनाऱ्यानं रथ चालला. दोघं मेवणे गप्पा छप्पा मारी चालले होते. भगवान रथ आणत होते, अर्जुन माग बसलेला होता. गार गार यमुना माईच्या पाण्यावरून येणारा झुळझुळ झुळझुळ वायू अंगाला आकर्षण करत होता. फुलाचा सुगंध, दाटलेली हिरवळ, गगनचुंबी वृक्ष, पसरलेल्या वेली, वातावरण अनुकूल होत. तेवढ्यात अर्जुनाला तहान लागली. अर्जुनानं आज्ञा करावी, देवानं मानावी. अर्जुनाने इच्छा केली, बाबा मला पाणी प्यायचं, आता आणून देतो. हाताचा कामावरचा गडीच पटकन उडी मारली, यमुनेकडे गेले. आणि भगवान यमुनेत पाण्याला गेल्यावर अर्जुनाच्या मनात एक इच्छा झाली. काय इच्छा कोण्या भक्ताच्या मनात कधी होईल सांगताच येत नाही. अर्जुनाला नुसतं वाटलं वा 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 काय रम्य वातावरण. अशा वेळेला जर माझी सुभद्रा माझ्या बरोबर असती किती आनंद झाला असता. नुसतं मनात आलं की सुभद्रा जर आता रथात असती ना तर काय आनंद होता. झाला सुभद्रा, परमात्माच सुभद्रा झाली. आणि पटकन रथाखाली येऊन हात वर केला, धनी मला वर घ्या. अर्जुन म्हणला मी कल्पतरूच्या झाडाखाली तर नाही. सुभद्रा असती तर बरं झालं असतं. मनात आलं, सुभद्रा आली की हो, हाताला हात धरला ना अर्जुनानं, रथात घेतली. आता जगाचा बाप लवकर यमुनेतून वर येतो का?
अर्जुनाला वाटलं तो यमुनेत आहे, तो चौकडच आहे, सर्व घटी राम विश्वव्यापक कमळापती. या अर्जुनाच्या रथावर सुभद्रा बसली आणि मग दोघं पती पत्नी रम्य वातावरणात गोड गोड गप्पा छप्पा केल्या. खूप गप्पा रमल्या दोघांच्या. ती सुभद्राच नव्हती, परमात्मा होता. हळूच सुभद्रेनं गोष्ट काढली. आर्यपुत्रा, तुमच्या हातातली अंगठी किती सुंदर दिसते हो. ते अर्जुनराव म्हणले, पण सुभद्रा, अगं माझे बोट जाड आहेत, तुझे बारीक आहेत, येणार नाही. ते म्हणजे मी कणगुळीत घालीन. तुम्हाला काय करायचं, माझे कणगुळीत घालीन. अर्जुनानं अंगठी काढली आणि ती सुभद्रेच्या करंगळीत. ती सुभद्रा नव्हती, ते परमात्मा होते. बऱ्याच वेळेस दोघांच्या गप्पा रंगू दिल्या आणि मग हे सोंग सारिले या रूपे अनंते. तेवढ्यात देव पाणी घेऊन आले, सुभद्रा गुप्त झाली. अर्जुनाला वाटलं नक्की स्वप्न पडलं. हो, स्वप्न पडलं आपल्याला. आता सुभद्रा आहे नाही, देव आले. देव लगेच रथात बसले, रथ सुरू केला. पण देव खोकलू लागले राहून राहून. अर्जुनराव, नजर जाग्यावर दिसेना. अर्जुना, काही गडबड झालेली दिसते. तू असा बावचळल्यासारखा कसा हे नाही, काहीतरी झालंय. काय झालंय? काहीच नाही तेव्हा, काहीच नाही. आणि भगवान परमात्मा अशी करंगळी त्याच्याकडे करू लागली. हे झालंय हे. अर्जुनानं तोंडावर बोट ठेवलं. बापरे, माझी अंगठी देवाच्या करंगळीत कशी गेली. अर्जुन उठला, गडबड गडबड लोटांगण घातलं पायावर. जगाच्या बापा, आम्ही इच्छा केली आमची बायकोची आणि तू आमचा बायको झालास. ती अंगठी माझी आहे. देव म्हणले, म्हणून तर दाखवली कोणाची. होय, भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. ज्या ज्या भक्तांना जशी तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविती, ते कल्पतरू पुरविती. तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविती, ते कल्पतरू पुरविती. आपण इच्छा चांगली करत नाही. ज्या वेदांत शास्त्रानं 7 प्रकारच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यात पहिली शुभेच्छा आहे. आपल्या अंतःकरणात इच्छा झाली पाहिजे, शुभ इच्छा झाली पाहिजे. ती शुभ आपली इच्छा काही, आपल्या इच्छाच बरोबर नाही. भक्तांना शुभेच्छा झाली पाहिजे. भक्ताला काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नायक, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल हे वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काही हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल मधी, धरले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मद न कळे. याला शुभेच्छा म्हणतात. अशी इच्छा केली पाहिजे, परमात्मा ती पूर्ण करतो. कौशल्या मातेने इच्छा केली, अजून माझी इच्छा पूर्ण झाली नाही, माझा बाळ हो बाळ. त्याच दिवशी जन्माला आलेलं असं बाळ, सावळा सुकुमार जैसा करगळी बाळ. सावळा सुकुमार बाळ कौशल्याच्या मांडीवर रडू लागलं आणि भगवान हास्य करतात, हसतात आणि आणखीन विचारलं, माय आता झाली नाही इच्छा पूर्ण. तरी कौशल्याची मान नकारात्मकच हलवली. बापरे, अजून काय राहिलं, मी तुझा बाळ झालो. कौशल्या म्हणाली, लाला तुला या मृत्यू लोकांचे नियम माहित नाहीत काय? या मृत्यू लोकात जन्माला आलेलं बाळ जन्मल्याबरोबर हसत असतं का रडत असतं का? तुम्ही आता त्याला जन्म दिलाय का? खोटे पुरावे भरायचे नाही.
जन्माला आलेलं बाळ जन्मल्याबरोबर रडत असत. तू हसायला लागलास हे काय बसत नाही. तत्वात रामानाथ डोंगरेजी महाराज म्हणतात, सुनो महाराज, माँ कौशल्या इतनी महान है, माँ कौशल्या भगवान को रुलाती है. देवाला रडवलो, देवाला तुम्हाला सांगतो हसवणं फार सोपं आहे, रडवणं अवघड आहे. आणि माणसाला रडवणं सोपं आहे. हो, त्रैलोक्याच्या बापाला रडवलंय, काय अधिकाराचा रड, तरच म्हणेल मी माझा बाळ आहे. आणि मग देवानं टाव फोडला. ज्या वेळेला देवाचा टाव फुटला कौशल्याच्या मांडीवर, त्यावेळेला ताईंनी सुनींना कळाले आणि मग गोळा झाल्या आणि एकच गलबला झाला. ही बाई तिला, ती बाई तिला, ती बाई तिला काय सांगू लागली. बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा, बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा, बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा, बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा. चला चला तिथे जाऊ, कौशल्याची बाळ पाहू, तिथे जाऊ कौशल्याची बाळ पाहू, चला चला तिथे जाऊ कौशल्याची बाळ पाहू, चला चला तिथे जाऊ कौशल्याची बाळ पाहू. बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा, बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा, कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा, बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा. किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला, आता आनंदी आनंद झाला, आता आनंदी आनंद झाला, आता आनंदी आनंद झाला. राजघराण्यातला राजमहालातला पुत्र जन्म आहे म्हणून नवबता झळाळल्या, नगारे वाजले, वाद्य वाजले आणि पाहता पाहता सगळ्या अयोध्येनं बातमी पसरली. आणि खरंच सांगतो म्हणजे तुम्हाला त्या पुत्र जन्माचा आनंद, बाळाच्या जन्माचा आनंद आपल्या पुरुष मंडळीपेक्षा मातृवर्गाला जास्त. किती सुवासिनी जन्म त्या ठिकाणी जमल्या, काय आनंद. राजाला वाधावा बातमी सांगायला, राजा राजा तुम्हाला पुत्र झाला. राजाने आपलं भांडार मुक्त केलं. नाथ बाबा म्हणतात, अयोध्येत याचकांचा दुष्काळ पडला, मागणारीच कोणी नाही, देणारा देण्याकरता तयार. कारण आनंदाचा कंद जिथे सच्चित आणि आनंद स्वरूप परमात्मा. श्रीमद भागवत महापुराणाचा पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. हा सत स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप असल्यामुळे आता आनंदाला फार वाढायला. सगळी अयोध्या अखंड आनंदात बुडाली. सभाग्यू पाहुणाई आणि सुखाची वाढती होय. ज्ञानोबरांच्या मते भाग्यवान पाहुणा जर आला ना तर त्या दिवशी सगळ्याच गोष्टी अनुकूल होत असतात. हा भागी पाहुणा येणं आणि घरातली लाईन जाणं, भाग्यवान पाहुणा आला की सगळं व्यवस्थित होतं. लगेच दुसरी बातमी आली, राजा 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 सुमित्रा मातेनं पुत्ररत्नाला जन्म दिला. बोलो लखन भगवान.
प्रकट झाले सुमित्रेच्या पुढे. पाठीचा पाठीशी आला. खरा तर तो मूळचा पाठीचाच. आपण एक श्लोक म्हणत असतो ज्ञानेश्वरी पारायणाच्या आधी. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. भुजगशयनं, ज्याचं शयन, ज्याचे पाठ भुजंगावर आहे, शेष नारायणावर, तो पहिलाच पाठीचा आणि पाठीशीच आला. तेव्हापासून आपल्या भारत देशात पहिला मुलगा दुसरा जर मुलगा झाला तर पाठी राखा आला असं म्हणत होते. आता म्हणत जाऊ नका, काळ बदललाय. पाठी राखा म्हणत होते, आता पाठी राखायच्या तर राखा, पण तेल लावून राखा. कारण पुढच्याच्या पाठीची मागच्याच्या काठीची शक्यता आहे कधी ना कधीतरी भेटीची. बंधू प्रेम राहिलं नाही. हा बंधू प्रेमाचा आदर्श ग्रंथ म्हणजे रामायण आहे. पाठीचा पाठीशी आला. अयोध्येत आनंद झाला, लक्ष्मणाचा जन्म झाला आणि लगेच आनंदाची तिसरी बातमी आली. पण ही बातमी जरा वेगळी आहे. ज्या वेळेला भरत आणि शत्रुघ्न प्रगट झाले त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात, कैकैसी लागली सुषुप्ती, पुत्र जन्मले कैशारिती. त्या पुत्र जन्माची ख्याती, तिशी ते स्थिती अलक्ष. जगाच्या पाठीवरचं पहिलं बाळंतपण आहे. ज्या वेळेला भरत आणि शत्रुघ्न पुढे उभे राहिले म्हणजे जन्माला आले, प्रगट झाले, ते अयोनी संभव आहे. नाही दुखले गर्भपोट, नाही लागली वेणूदभट. त्या पंचायतीच नव्हत्या, प्रगट झाले ते प्रगट. त्या वेळेला कैकेयीला गाढ झोप लागली. आहे का नाही जगाच्या पाठीवरलं पहिलं बाळंतपण. दाशाने येऊन तिला उठवलं, बाईसाहेब तुम्ही बाळंतीण झाल्या. तिला माहितच कसं होईल, ते नव्हे, ती तिचे स्वतंत्र भाव, ते तिचे स्वतंत्र नव्हतेच. त्यातला एक कौशल्याचा होता आणि एक